कधी कधी असं होतं का की एखादी छोटीशी गोष्ट आपण मनात इतकी मोठी करून ठेवतो की शांत बसणं सुद्धा कठीण होतं. आपण सतत विचार करत राहतो, जर असं झालं तर लोक काय म्हणतील, जर तसं झालं तर लोक काय म्हणतील, मी चुकलो तर लोक काय म्हणतील. यालाच ओव्हर थिंकिंग म्हणतात. लक्षात ठेवा, प्रत्येक विचार खराच असतो असं नाही. अनेकदा आपलं मन अशी भीती निर्माण करतं जी प्रत्यक्षात कधी घडतच नाही. ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी काही सोप्या सवय लावा. पहिली सवय, जे तुमच्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष द्या. जे बदलता येत नाही त्याची चिंता करू नका. दुसरी सवय, स्वतःला व्यस्त ठेवा. पुस्तकं वाचा, व्यायाम करा, नवीन कौशल्य शिका किंवा आवडतं काम करा. रिकामं मन अनावश्यक विचारांना जास्त जागा देतं. तिसरी सवय, वर्तमानात जगा. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य अजून आलेलं नाही. तुमच्याकडे फक्त आजचाच दिवस आहे. चौथी सवय, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असण्याची अपेक्षाही करू नका. चुका होतात आणि त्यातूनच माणूस शिकतो. लक्षात ठेवा, जास्त विचार केल्याने समस्या सुटत नाहीत, योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने त्या सुटतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, विचार कमी करा आणि कृती जास्त करा. कारण तुमचं आयुष्य तुमच्या विचारांच्या भीतीपेक्षा खूप मोठं आहे. तर कधी कधी आपला सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नाही तर आपले विचारच असतात. रात्री झोप येत नाही, मन सतत गोष्टीवर अडकून राहतं. एखाद्याने काय बोललं, उद्या काय होईल, मी यशस्वी होईल का, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, अशा हजारो प्रश्नांमध्ये आपण स्वतःलाच हरवून बसतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग म्हणजे समस्या सोडवणं नाही, तर स्वतःची मानसिक ऊर्जा संपवणं आहे. ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्याची भीती बाळगण्यात काहीच अर्थ नाही. रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, हा विचार मला पुढे नेतोय की मागे ओढतोय. जर उत्तर मागे ओढतोय असं असेल तर तो विचार तिथेच थांबवा. आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही, काही उत्तरं वेळ देतो. म्हणून प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जे होईल त्याला धैर्याने सामोरे जा. लक्षात ठेवा, मन शांत असेल तर निर्णय योग्य होतात. जर मन गोंधळलेलं असेल तर साधी गोष्टही कठीण होते. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. कमी विचार करा, जास्तीत जास्त कृती करा, स्वतःला जास्त व्यस्त ठेवा. कारण आयुष्य बदलणारे लोक विचार करण्यात वेळ घालवत नाहीत, तर ते योग्य वेळी योग्य पाऊल उचलतात. हसत राहा, पुढे चालत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आणि अशाच काही टिप्ससाठी आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.